नमस्कार. अन्नपूर्णा JMGमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मिक्स पिठापासून थालीपीठ बनवते. त्यासाठी एक लसणाचा अख्खा गड्डा सोलून घेतला, मूठभर अशी कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, मिक्सरमध्ये छान असं बारीक दरदर वाटून घेतलं. नंतर 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ. ही सगळी पिठं घेतली मी आणि त्यामध्ये मी आता मिक्सरमध्ये मिरची, लसूण वाटलं होतं, ते सगळं बारीक केलेलं मी आता पिठामध्ये टाकलं आणि आता हे सगळीकडून छान असं पीठ मिक्स करून घेणार आहे. मीठ, एक मोठा चमचा घातलं. पुन्हा हे एकसारखं सगळं पीठ करून घेतलं. आता हे मी छान मळून घेते. मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि लागेल तसं असं मी पाणी घालून पीठ छान असं मळून घेते. कोथिंबीर आणखीन घातली मी बारीक चिरून. या पद्धतीने मी हे पिठाचा गोळा छान मळून घेतला आहे. पौष्टिक आपले थालीपीठ बनणार आहेत. आता मी हा एक आपला पॉलिथिनचाच कागद घेतला, त्याच्यावरती मी हे थालीपीठ असं थापून घेणार आहे. या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्ही थापू शकता. मध्ये होल केलं आणि तवा गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम करून घ्यायचा. आता हे थालीपीठ मी छान असं भाजून घेते. भाजून मी तेल सोडले. सकाळी नाश्त्याला पौष्टिक असं काहीतरी खायचं असेल तर या पद्धतीचे तुम्ही मिक्स पिठाचे थालीपीठ बनवू शकता. झटपट बनतात, जास्त तयारी करायला लागत नाही. हे पहा किती सुंदर कलर आला आहे थालीपीठला. आणि आता पावसामध्ये तर गरमागरम थालीपीठ चहाबरोबर पण हे थालीपीठ छान लागतं. त्यामुळे तुम्ही बनवू शकता आणि दह्यासोबतही छान.